नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललो आहे जीवधन फोर्टला आणि आपल्यासोबत आहे अक्षुबाई. याला तुम्ही पाहिलं आहे काल वॉटरफॉलच्या व्लॉगमध्ये. ही आहे भक्ती, ही आजच आपल्यासोबत येते. आणि ते पुढून तिघे येतात, त्याचे अजिबात दिसत नाही आहेत. ते रोहन, आणखीन एक रोहन आणि अनिकेत. तर यांनी खूप टाईमपास केल्यामुळं आपल्याला लेट होतं आहे, पण ठीक आहे, आजच्या दिवस माफ करून टाकू आपण. हे गाईज, तर आम्ही थांबलो आहे आपटा गावाच्या पुढं 10 किलोमीटरवर आणि जीवधनच्या आधी 5-6 किलोमीटर. आणि इथं यांना जरा फोटो काढायचे होते, असं काही नाही, मी जरा शूट करते. तर तिकडं तो एक निसर्गाचा आनंद घेताना आणि बाकी सगळे थांबले ते. सध्या आम्ही आलो आहे किल्ल्याच्या पायथ्याशी. समोर दिसतोय किल्ला आणि या ठिकाणी आम्ही गाडी पार्क केल्या आहेत. असं चालतं, याचा अर्थ असं नाही आहे की याला चालता येत नाही, ते जरा शूटचा इश्यू आहे, त्यामुळं इथे पाहुणे इथं जरा बिझी आहे. कसं वाटतं तुम्हाला? काहीच वाटत, त्यांना काहीच वाटत नाही. बिचारा रोहन या ठिकाणी जाऊन आलाय तरी पण त्याच्या पोटात दुखतंय म्हणे. इथं आपण थोडं पायथ्याजवळ आलेलं आहे आणि वरती भरपूर धुकं येत आहे, त्यामुळे माहीत नाही सगळं काही वरती जाऊन नीट दिसेल की नाही. बट आणि आज गर्दी खूप आहे. बरंच वर आल्यानंतर या ठिकाणी पायऱ्यांची वाट आहे आणि त्याच्या बाजूला रेलिंग लावली आहे, कारण थोडेसे जे इथं पायऱ्या आहेत त्या पाणी जाऊन जाऊन त्याच्यावरती पाय घसरू शकतात, म्हणून रेलिंग लावली आहे त्यांनी. आणि इथपर्यंतच ती वाट आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुन्हा दगडांचा रोड सुरू झाला आहे. तर आता आपण वरती जाऊयात आणि धुकं तर येतच राहते. तर थोडंसं उघडलं आहे, बघू आपल्याला आता व्ह्यू काय भेटतोय ते. बाय. या ठिकाणी थोडा टफवाला पॅच आहे, तर तो तिथं दोऱ्या वगैरे लावून लोक चढतायत आणि सगळेजण व्हिडिओ काढतायत, त्यामुळं थोडी गर्दी झाली इथं. तर आणि धुकं पण खूप आहे. पाहूयात आता.
गडाच्या पहिल्या दरवाजातून डाव्या साईडला वरती आल्यानंतर एक वाट जाते इकडं. तर इकडं आपण पाहून येऊ काय आहे. आणि या ठिकाणी एक बुरुज आहे जो की इथून गडाचा दरवाजा दाखवतो. आणि या ठिकाणी इकडून एक वर जायला रोड आहे. तर माहीत नाही तिथं काय आहे ते, पण जाऊन पाहून येऊया. पण वाट थोडीशी खराब आहे. आय थिंक ही जी वाट जाते ही इथं एक परत बुरुज आहे, इथपर्यंतच आहे. तर जर गडाला वेढा घालायचा असेल, पूर्ण राऊंड मारून यायचं असेल तर इकडून वरती येऊन मग इकडून अशी वाट आहे. आणि हे सगळे तिथं बसलेत आहेत, पण एवढं धुकं आहे की काहीच दिसत नाही आहे. आणि इकडून आपण आलो आहे आत्ता खालून, इकडून येऊन वरती चढलो आणि इकडून असं. जय शिवाजी, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, हर हर महादेव, बोल बजरंग बली की जय. इथं खाली धान्य कोठार आहे आणि इकडं पाण्याच्या टाक्या आहेत. आणि आपण चाललोय वर मंदिराकडं. आणि इकडूनच पुढं गेल्यावरती वानरलिंग सोगा पण आहे, पण धुक्यामुळे बघू दिसतो की नाही ते. यांच्या वाईट विचारांनी आपण धान्य कोठार बघायचं स्किप केलेलं आहे आणि चाललो आहे वानरलिंगी सोका बघायला, ज्याचा थोडासा व्ह्यू आता आपल्याला भेटलेला तो तुम्ही पुढं पाहालच. आणि आता परत आणखीन रील काढायच्या चक्करमध्ये आम्ही चाललो आहे.
अशी पहिली वाट दाखवलेली वर येऊन ती इथे येऊन मिळते. मग आपण वानरलिंगी सुळक्याकडून जाऊन आल्यावर ह्या साईडनी डायरेक्ट गड उतरायला सुरुवात करू शकतो. तर तुम्ही असं आल्यावरती राईट साईडला जाऊन सगळं फिरून मग लेफ्ट साईडला जाऊन राऊंड मारून इकडं येऊ शकता. आणि आता थोडं क्लिअर झालं आहे, मगाशी इथं काही दिसत नव्हतं.